बातम्या पाहूया विस्ताराने। जातगणनेचा मुहूर्त ठरलेला आहे 1 मार्च 2027 पासून जातगणना ही होणार आहे। 4 राज्यांपासून जातगणनेला सुरुवात होईल। जम्मू काश्मीर, उत्तराखंड, लडाख मधून जातगणना सुरू होईल। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर 4 राज्यांपासून या जातगणनेला सुरुवात होईल। जातगणनेचा मुहूर्त ठरलेला आहे। सुरुवातीला जम्मू काश्मीर, उत्तराखंड, लडाख मधून जातगणना सुरू होईल। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। 1 मार्च 2027 पासून जातगणना सुरू होईल आणि सुरुवातीला 4 राज्यांमधून या जातगणनेला सुरुवात होईल। त्यानंतर संपूर्ण देशभर जातगणना केली जाईल। 1 मार्च 2027 पासून जातगणना देशभरात सुरू होईल। मात्र सुरुवातीला 4 राज्यांपासून या जातगणनेला सुरुवात होईल। यामध्ये जम्मू काश्मीर, उत्तराखंड, लडाख या राज्यांचा समावेश आहे। या राज्यांपासून जातगणनेला सुरुवात होईल। त्यानंतर संपूर्ण देशभर ठिकठिकाणी जातगणना ही केली जाईल। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। आपल्यासोबत ओबीसी नेते बबनराव तायवाडे जोडलेले आहेत। बबनरावजी, अखेर मुहूर्त ठरलेला आहे। जातगणना होणार आहे, जी अनेक वर्षांपासूनची मागणी होती, तिचा मुहूर्त ठरलाय। 1 मार्च 2027 पासून जातगणना होईल। कसं बघताय याकडे? एकदम आनंदाने बघतो, चांगली गोष्ट आहे। आम्ही त्याचं स्वागत करतो। आणखी ज्या दिवशी माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली होती की बा आम्ही जातनिहाय जनगणना करू, त्या दिवशी आम्ही स्वागत केलं होतं। फक्त एकच मागणी केली की लवकरात लवकर त्यांनी तारीख डिक्लेअर करावी आणि ती तारीख आज डिक्लेअर झाली। आता आम्हाला आनंद आहे आणि जनगणना करून लवकरात लवकर त्यांनी या देशातील सर्व जातींची जनगणना डिक्लेअर घोषित करावी आणि सर्वांना न्याय द्यावा। जी, मात्र आपल्या देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे जातगणना करताना नेमकी कोणकोणती आव्हानं ही सरकारसमोर असतील? माझ्या मते कुठल्याच प्रकारची आव्हानं नाही आहेत याच्याकरता की याच्यापूर्वी सुद्धा जी जनगणना होत होती त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मायनॉरिटी अँड अदर असे 4 कॉलम राहायचे। त्याच्यामध्ये एक 5वा कॉलम ऍड होणार आहे, तो ओबीसीचा, म्हणजे जात आणि ओबीसीची कॅटेगरी। त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपली जात लिहिल आणि त्याच्या पुढे ओबीसी लिहिल, एवढंच आहे त्याच्यामध्ये। आणि आता कम्प्युटराइज जग आलेलं आहे। या संगणकाच्या युगामध्ये सर्व गोष्टी कम्प्युटराइज केल्या तर सर्व इझी आहेत, फार सोप्या पद्धतीने ते होऊ शकते। जी, मात्र पारदर्शकपणे जातगणना होईल असं तुम्हाला वाटतंय? व्हायला पाहिजे। ज्या पद्धतीने त्यांनी घोषणा केली, आमची तीच मागणी की पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे। प्रत्येकाच्या फॉर्म मध्ये त्याची जात आणि कॅटेगरी यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यात पारदर्शकता राहील। जी, धन्यवाद बबनरावजी दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल। तर 1 मार्च 2027 पासून जातगणना होणार आहे। 4 राज्यांपासून या जातगणनेला सुरुवात होईल। जातगणनेचा मुहूर्त ठरलेला आहे। अखेर अनेक दिवसांपासूनची ही मागणी होती आणि अखेर मुहूर्त ठरलेला आहे। जम्मू काश्मीर, उत्तराखंड, लडाख मधून या जातगणनेला सुरुवात होईल। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली है। तो हमारे साथ निरंजन कुमार जी जुड़े हुए हैं। निरंजन जी, आखिर जात गणना का मुहूर्त सामने आया है और जात गणना अभी होने वाली है। जी देखिए, ये अभी सूत्रों के हवाले से ये खबर आई है कि केंद्र सरकार जो है 2 चरणों में जातिगत जनगणना जो है वो करवाने के लिए वो राजी हो गई है। और पहला चरण जो है 2026 में ही होना है, इसी साल 1 अक्टूबर से शुरू होगी, और दूसरा अगले साल यानी कि 2027 में मार्च में होगी। तो ये 2 चरणों में जो है जातिगत जनगणना होगी। और इसको लेकर के लगातार जो है राजनीतिक दल डिमांड कर रहे थे कि जातिगत जनगणना होनी चाहिए। और कई जगह जैसे कि बिहार में और तेलंगाना में 2 जगह अलग अलग सरकारों ने जातिगत जनगणना अलग अलग समय में करवाई थी, लेकिन पूरे देश में जातिगत जनगणना कराना चाहती है देश की तमाम राजनीतिक दल। उनका कहना है कि इसी के आधार पर जो है परिसीमन होगा, और परिसीमन के बाद लोकसभा हो या विधानसभा की सीटें हो वो बढ़ेगी। और उसके बाद जो सरकार जो योजना चला रही है उस योजना का पूरा लाभ जो है वहाँ के जो वंचित लोग हैं, जो गरीब लोग हैं, उनको मिलेगा। और यही वजह है कि सरकार जो है इस बार अपने तरफ से ये क्लियर किया था कि केंद्र की सरकार जातिगत जनगणना इसी सेशन में करवाएगी।
और देखिए आज जो है ये खबर निकल के आई है कि 2026 में जातिगत जनगणना होगी। तो देखना यह है कि जातिगत जनगणना के बाद क्या होता है, उस पर मेरी नजर है। जी निरंजन जी, शुक्रिया दी इस जानकारी के लिए। आपल्यासोबत प्रकाश शेंडकेजी जोडलेले आहेत। प्रकाश जी, 1 मार्च 2027 हा मुहूर्त ठरलेला आहे जातगणनेचा, कसं बघता या निर्णयाकडे? बघा, गेल्या 40 वर्षापासून आम्ही ह्या निर्णयाची वाट पाहत होतो की ही कधीपासून जात नाही। अनेक मोर्चे आंदोलनं देशभर झालेले त्याविषयी। त्यामुळे एकदा तर याचा मुहूर्त त्यांनी जो सरकारने काढलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि सरकारला या बाबतीत पूर्ण सहकार्य करण्याचं धोरण आमचं असेल। जी मात्र यामुळे सामाजिक घडी जी काही गेल्या दिवसांमध्ये विस्कटलेली आहे ती स्थिर स्थावर होण्यासाठी मदत होईल असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच ना, कारण ज्याची संख्या जी आहे ती एकदा नक्की झाल्यानंतर त्याचा हिस्सा ह्या विकासामध्ये किती आहे ते नक्की होणार आहे। त्यामुळे प्रत्येक समाजाचा त्याच्या संख्येप्रमाणे विकासाची योजना राबवण्यास मदत होईल आणि माझ्या मते अख्ख्या देशाचा विकास ह्या निर्णयामुळे व्हायला मदत होईल। जी मात्र प्रकाश जी, गेल्या काही दिवसांमध्ये आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे। मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी इतर सर्व घटक आक्रमक झालेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय किती महत्त्वाचा वाटतोय? कसं आहे की ह्या ज्या मोठ्या जमाती आहेत संख्येनं ते सगळे त्यांचे आकडे फुगवून सांगतात। आम्ही 35%, आम्ही 36%, तर मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये 36% आम्ही आहोत म्हणून 16% आरक्षण मध्ये त्यांनी हे केलं। त्यांनी नारायण समितीने रिकमेंडेशन केलं। तर हे जे आकडे फुगवून सांगणारे जे आहेत ते सगळ्यांचं सगळं दुकानं बंद होणार आहेत आणि ऍक्च्युअल संख्या जी आहे ती समोर आल्यामुळं वास्तविक मराठा समाज महाराष्ट्रामध्ये 8 ते 10% जास्त नाहीये। ते आता जनगणना होणार आहे त्यामुळे ते नक्कीच आकडे समोर येणारच आहेत। त्यामुळं त्या समाजाला त्या संख्येप्रमाणे त्याचा विकासाचा तो वाटा जो आहे तो मिळायला मदत होईल सगळ्यांनी। जी मात्र ते गेल्या काही दिवसांपासून विविध नेते त्यांच्या जातीबाबत विविध आकडेवारी सांगत असतात की आमचे इतके टक्के आहेत तितके टक्के आहेत। मात्र या जात गणनेमुळे हे सर्व आता चित्र स्पष्ट होईल। हो नक्कीच, आता खरेखुरे आकडे जे आहेत आता फक्त एससी आणि शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट यांचीच फक्त मोजमाप होत होती। त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे विकासा निधी दिला जात होता। आता सगळ्यात याचा जनगणना झाल्यामुळं तो हा प्रश्न निकालात निघाला आणि प्रत्येक समाजाला जो आहे आपापल्या संख्येप्रमाणे त्याला विकासाचा वाटा मिळवून द्यायचं। जी मात्र प्रकाश जी, जातगणना करताना तुम्हाला काही आव्हानं वाटतायत की पारदर्शकपणे होण्यासाठी काही आव्हानं तुम्हाला दिसत आहेत समोर? तसं हा आता 1931 नंतर पहिल्यांदाच आता ही जात न्याय जनगणना होत आहे। त्यामुळे आव्हानं तर नक्की असणार आहे सरकारपुढे। पण तरी पण जे काय असेल त्याचे पण जात न्याय जनगणना होते हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे। जी नाही, नक्कीच जातगणना होते ही महत्वाचं आहे। मात्र तुमच्यामध्ये तरीही आव्हानं काय असू शकतात? कारण देश मोठा आहे, लोकसंख्या मोठी आहे, समोरून तशी पारदर्शकपणे माहिती सुद्धा यायला पाहिजे, पारदर्शकपणे माहिती सुद्धा गोळा करणं महत्वाचं आहे। आव्हानं वाटतात तुम्हाला काही? नक्कीच सरकारकडून आव्हानं तर ही नक्कीच आहेतच। आता शेवटी जनतेने सुद्धा सहकार्य त्या बाबतीमध्ये, कारण काही जण महाभागाचे आहेत की आपली जात सुद्धा खोटी जात सांगतात ते की आमची ही जात आहे आमची ती जात आहे। त्यामुळे तो थोडा विषय होणारच आहे, पण नंतर तो हळूहळू तो पण विषय क्लिअर होऊन जाईल। सुरुवातीला काय व्हायचं होईल गोंधळ एकदाचा होऊन तर जाईल काय। जी ठीक आहे, धन्यवाद प्रकाश जी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।